सकाळ सगळ्यांना. आज तुमचं दीप्ती बोंबे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता सकाळी सकाळी सगळीकडे मनीष आता मम्मीच्या जवळ बसलाय. बघूया आता मम्मी काय करते. मम्मी काय करते? शिरा बनवते नाश्त्याला. तनिष बघ असं वाट बघत बसलाय कधी होतो शिरा. मस्त आता शिरा आपला रेडी झालेला आहे. मस्त आपण खाऊया. आता आम्ही सगळेजण नाश्ता करून घेतो गरमागरम मस्तपैकी. हे बघा मुलं पण नाश्ता करतायत. त्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतोय. मम्मी तू काय करते? स्वयंपाक करते. काय करते स्वयंपाक? वरण भात, बटाट्याचे काप, मेथीची भाजी झाली. आता वरण लावलंय शिजायला आणि बटाट्याचे काप आता फोडणीला घालते. हे बघा दीदी आता अभ्यासाला बसली आहे. तिला डिस्टर्ब नको करायला. आपण जाऊ मम्मीकडे. मम्मी करत आहे चपात्या झाल्यानंतर मम्मी देईल जेवायला. मम्मी आज आपण कुठं जाणार आहोत? आपण पप्पा नेणार आहेत आपल्याला कुठेतरी फिरायला. मग आपण तिकडे जाऊ तेव्हा दाखवूया त्यांना. हां आता मम्मीने बघा आम्हाला जेवण वाढायला घेतलंय. तर हे बघा आता मम्मीने एवढे सगळे पदार्थ वाढलेत. बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, वरण भात, चपाती. चला आता आम्ही जेवतो. तुम्ही पण या जेवायला. तनिषला पप्पाने आणलेत आईस्क्रीम. तो बसला आईस्क्रीम वगैरे खोलत. तेच तो काढतोय व्यवस्थित. आता आम्ही रेडी झालोय बघा निघण्यासाठी. दोघं पण रेडी आहेत आणि मी पण रेडी आहे. आता आम्ही निघालो आहेत बाहेर जायला. तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठे चाललेलो आहे. आम्ही गेलो होतो टिटवाळ्याला. तिथे आम्हाला भेटला माझा मावस भाऊ. तो सांगत होता की इकडे भरपूर गर्दी आहे मेन रस्त्याने. तुम्ही पाठीमागच्या साईडने जा आणि तिकडनं दर्शन घ्या, नाही तुमचं लवकर दर्शन होईल. हे बघा गर्दी किती दिसते. भरपूर गर्दी आहे तिकडे. त्याच्यामुळे आम्ही एक साईडला थोडे उभे राहून गप्पा मारत होतो. बघा तुम्ही. माझ्या मावस बहिणी लाजत होत्या व्हिडिओमध्ये, म्हणून ती एक छोटी लांबूनच बाय बाय करत होती. दुसरी पण बाय करत होती आणि हसत होतो आम्ही एकमेकी सगळ्यांना. तिथं भरली होती छोटीशी जत्रा. आम्ही गेलो तर तिथे बघायला जत्रेमध्ये काय काय आहे. सोनू आणि माझ्याबरोबरच चाललेली आहे. आम्ही दोघं बघतोय दोघीजणी. आणि तिचे पप्पा आणि तनिष मागे होते त्यामुळे आम्ही त्यांना वळून बघत होतो. बघा छान जत्रा भरली होती. पुढे गर्दी होती भरपूर. आम्ही हळूहळू गर्दीतनं चाललेलो होतो दोघीजणी पुढे. एक ठिकाणी सोनूने थांबवले मला बघण्यासाठी. काहीतरी तिला हवं होतं. आता आम्ही आलेलो आहोत. रात्रीचे वाजले आहेत 8. आणि आता काय काय आणलं आहे बघा ह्या पोरांनी जत्रेमधनं. तनिषने आणलेली आहे बंदूक आणि सोनीने काय आणले, दिदीने आणले पैंजण आणि रबर आणले. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.